ओम शांती. राजयोग मेडिटेशन कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण या मेडिटेशन कोर्सच्या 6व्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण कलियुग समाप्तीसाठी किती वर्ष बाकी आहेत, त्याचप्रमाणे या कलियुगामध्ये वाढलेला अधर्म व कुंभकर्ण, त्याचप्रमाणे रावण, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. चला तर आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. लक्षात घ्या, अनेक आजचे साधू संत सांगत असतात की कलियुग समाप्तीसाठी लाखो वर्ष बाकी आहेत. लक्षात घ्या, सध्या तर कलियुग चालू आहे. सर्वांना माहित आहे, सर्व साधू संत हे कलियुग चालू आहे असं सांगत असतात. आज या पृथ्वी तलावरती आपण आपल्या देशापुरता मर्यादित विचार करूया. पृथ्वी तलावरती देखील कमी अधिक प्रमाणामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत. आपल्या देशाबद्दल बोलायचं झालं तर आपल्या देशामध्ये 144 कोटी एवढी लोकसंख्या आहे. सध्या मे ते जून 2026 मध्ये जनगणनेस सुरुवात झालेली आहे, परंतु मागच्या आकडेवारीनुसार ह्या देशामध्ये 144 कोटी एवढी लोकसंख्या आहे. या देशामध्ये 32,87,263 चौरस किलोमीटर एवढी जमीन आहे, ज्याला ढोबळ मानाने आपण म्हणू शकतो की 81 करोड एकर आपल्या देशाकडे जमीन आहे. मग प्रत्येक व्यक्तीच्या मागे आपल्या देशामध्ये 21 गुंठे जमीन एवढी येते. 21 गुंठे म्हणजे जवळपास अर्धा एकर जमीन ही येते. 40 गुंठेचा 1 एकर असतो. मग लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीच्या मागे अर्धा एकर जमीन, केवळ एवढीच जमीन आपल्या देशामध्ये आहे. बघा, मग ही एवढी वाईट दयनीय अवस्था आजच आहे, तर मग आणखी लाखो वर्ष चालल्यानंतर मग किती बेकार अवस्था निर्माण होईल. त्यामुळे पृथ्वीचा अंत हा जवळ आलेला आहे. काही वर्षांनी पृथ्वीचा अंत हा होऊन जाईल. बघा, लक्षात घ्या, हे 100 वर्ष देखील आता संपत आहेत. केवळ शेवटचे 10 वर्ष बाकी आहेत. 1936 ते 2036चा हा संगम युगाचा असा हा कालावधी आहे. या कलियुगामध्ये मनुष्य हा काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकाराच्या वशीभूत झालेला आहे. स्त्रीमधले 5 या वाईट गोष्टी, त्याचप्रमाणे पुरुषांमधल्या 5 या वाईट गोष्टी, असे मिळून 10 वाईट गोष्टीचं प्रतीक म्हणजे रावण असतो, ज्याला की 10 तोंड हे दाखवलेले असतात. अशा पद्धतीनं बघा, रावण काय आहे तर तो एक प्रतीक आहे वाईट गोष्टीचे. त्याचप्रमाणे बघा, कुंभकर्ण इथं दाखवलेला आहे. आता कुंभकर्ण म्हणजे नेमकं काय, तर जो मनुष्य म्हणतो की कलियुग समाप्तीसाठी लाखो वर्ष बाकी आहेत, तर ह्या लोकांना हे ब्रह्माकुमारी ईश्वरांनी त्यांना जे काही ज्ञान दिलेलं आहे, तर ते ज्ञान ह्या लोकांना देत असतात. म्हणजे अज्ञानरूपी निद्रेमधून जे काही लोक आहेत, तर त्या लोकांना जागे करण्याचं काम हे कुमारी करत असतात. हाच तो कुंभकर्ण म्हणजे काय, तर अज्ञानी मनुष्य आहे या कलियुगामधला, जो समजतो की कलियुग समाप्तीसाठी आणखी लाखो वर्ष बाकी आहेत. अशा पद्धतीनं कुंभकर्ण असेल, राक्षस असतील, किंवा या चित्रामध्ये आपण पाहू शकतो बघा, या ठिकाणी 2 शिंगवाला, मोठ्या मोठ्या दातावाला राक्षस दाखवलेला आहे. मोठे नख आहेत त्याला बघा. त्याचप्रमाणे 10 तोंडाचा रावण असतो बघा. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, तर या प्रतिकात्मक गोष्टी आहेत. हे ज्ञान जे आहे, ईश्वरीय ज्ञान, सर्व लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी या प्रतीक गोष्टीचा वापर केलेला होता. परंतु लोकांनी व्यवस्थितरित्या ज्ञान समजून न घेता त्या गोष्टी डायरेक्ट स्वीकारल्या. मग त्याच्यामध्ये अनेक अंधश्रद्धा आल्या. त्यामुळेच आपण रावण किंवा अशा अनेक गोष्टी ज्यावेळेस विज्ञानवादी लोकांना सांगतो, तर ते या गोष्टीची मस्करी करतात, थट्टा उडवतात आणि अंधविश्वास आहे असं आपल्याला सांगत असतात. पण मुळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा आहेत, प्रतिकात्मक आहेत. आता हे येणाऱ्या काळामध्ये या मिसाईल्सचा, बॉम्बचा वापर हा होणार आहे. कारण ह्या ज्या काही गोष्टी बनवलेल्या आहेत, ह्या शो साठी गोष्टी नाहीत. याचा वापर होणारच आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अहंकार. मनुष्यामध्ये अहंकार आहे, त्याचप्रमाणे देशादेशामध्ये अहंकार आहे. कोणीच माघार घ्यायला तयार नाही. अशा पद्धतीनं बघा, आपल्याला या पाठामधून एक सार रूपाने एक गोष्ट आपल्याला समजते की
कलियुग समाप्तीसाठी लाखो वर्ष बाकी नाहीत. हे संगमयुग समाप्तीसाठी केवळ शेवटचे 10 वर्ष बाकी आहेत. तमोप्रधान दुनिया आहे, अधर्मी मनुष्य आहे. आणि कुंभकर्ण म्हणजे काय तर अज्ञानरूपी निद्रेमधून जो काही मनुष्य आज या अवस्थेमध्ये आहे तर या अवस्थेमधून जागे करण्याचं कार्य हे ब्रह्मकुमार कुमारी करत असतात. या ठिकाणी आपला पाठ संपलेला आहे. पुढच्या पाठामध्ये आपण प्रॅक्टिकलमध्ये मेडिटेशन कसे करावे हे आपण शिकणार आहोत. भेटूया पुढच्या पाठामध्ये. धन्यवाद. ओम शांती.